श्री स्वामी समर्थ. कसे काय आहात मंडळी? चला तर मग पुरवूया का आपल्या जिभेचे लाड, जिभेची तृप्ती, मनाला शांती. तर आजचा आपला पदार्थ आहे वडापाव. वडापाव म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी येतं. तर तो कसा करायचा तेही आपण पाहूया. तर इथे मी घेतलेले आहे 7 ते 8 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, एक अद्रकचा तुकडा, त्याचबरोबर इथे मी 8 ते 9 बटाटे कुकरला उकडून घेतले आहेत. उकडून घेतलेले बटाट्याची आपण साली काढून घेऊया. त्याचबरोबर तुम्ही मिरच्यांचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला. त्यामध्ये घाला लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या, अद्रकचे तुकडे व याची एक बारीक पेस्ट तयार करून घ्या. बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. त्याचबरोबर कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घाला. त्यामध्ये 1 चमचा मोहरी, आता टाका 1 चमचा जिरे. जिरे आणि मोहरी छान तडतडल्यावर त्यामध्ये टाका कढीपत्ता. कढीपत्ता छान कुरकुरीत होताच त्यामध्ये घाला आपला पिसलेला मसाला. तुम्हाला जसे तिखट हवे आहे त्या पद्धतीने तुम्ही घाला. वडापाव जास्त तिखट आवडत असेल तर 2 ते 3 चमचे घालू शकता. इथे मी 2 चमचे आपली मिरचीची पेस्ट घातली आहे. छान तेलामध्ये परतून घ्या. 1 मिनिटभर मिरचीची पेस्ट परतून झाल्यावर त्यामध्ये घाला हळद. त्याचबरोबर घाला चवीपुरते मीठ. तेही छान मिक्स करून घ्या. व आता यामध्ये आपण घालूया आपले उकडलेले बटाटे. बटाटे भाजीमध्ये घालण्याच्या आधी छान स्मॅश करून घ्या. पाहू शकता भाजीला किती मस्त कलर आला आहे. वरून घाला फ्रेश चिरलेली कोथिंबीर, ज्याने आपल्या वडापावच्या भाजीची टेस्ट आणखीनच वाढते. व छान एकजीव वर खाली करून हलवून घ्या. आता हे आपले मिश्रण छान झालेलं आहे. तर हे थंड करण्यासाठी आपण एका परातीमध्ये किंवा मोठ्या प्लेटमध्ये काढून घेऊ. इथे मी एका मोठ्या परातीमध्ये हे सर्व भाजी काढून घेतली आहे. या पद्धतीने पसरून तुम्ही थोडीशी थंड करून घ्या. मिश्रण आपलं थंड होताच त्याचे आपले हवे त्या आकाराचे गोळे तयार करून घ्या. तुम्हाला वडे कसे हवेत, छोटे हवेत, मोठे हवेत, मार्केटमध्ये गेल्यानंतर तो चॉईस आपल्याला मिळत नाही. पण घरी करत असताना आपण हव्या त्या आकाराचे वडे बनवू शकतो. त्यामुळे तुम्हाला हवे असलेल्या आकारामध्ये तुम्ही हे वडे बनवून घ्या. याचे गोळे आधीच तयार करून ठेवले तर आपल्याला तेलात टाकायला बरे पडतात. तर इथे मी बॅटरसाठी घेत आहे 4 चमचे बेसन पीठ. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालू. त्याचबरोबर थोडीशी अर्धा चमचा हळद. व छान ह्याची एक स्लरी बनवून घेऊया. हे बॅटर आपण वडापावमध्ये जी लाल चटणी वापरतात त्यासाठी तयार करत आहोत. आपण भजीसाठी जसे पीठ मळतो त्यापेक्षा थोडेसे पातळ हे पीठ मळूया. तर एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलेले आहे मी. 2 चमचेपेक्षा थोडं जास्तच आहे. त्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या घालून छान कुरकुरीत तळून घेऊ. तुम्ही पाहू शकता किती लालसर लसणाच्या पाकळ्या तळून झालेल्या आहेत. त्याचबरोबर झाऱ्यावरती आपण जे तयार केलेलं बेसनचं बॅटर होतं ते या पद्धतीने घालून थोडंसं हाताने असे त्याला झटके देत देत आपण तेलामध्ये छान बुंदी पाडून घेणार आहोत. या पद्धतीने तुम्ही पाडल्यास ते एक छान गोलाकार व कुरकुरीत बुंदी तयार होते.
याच पद्धतीने सर्व बॅटरची बुंदी पाडून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तळलेला लसूण व ही तळलेली बुंदी एकत्र करून घेणार आहोत. त्यामध्ये आपण 2 चमचे लाल तिखट घालूया व छान मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. ही चटणी तुम्ही नुसती जरी खाल्ली तर खूप छान लागते. आता आपण वडे तळण्यासाठी बॅटर तयार करू. त्यामध्ये इथे मी 7 ते 8 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण टाकू थोडंसं लाल तिखट, अर्धा चमचा हळद व चवीपुरते मीठ. आता हे पीठ आपल्याला एकदम पातळ नाही हे करायचं आहे. आपण जे भजीसाठी जसे पीठ मळतो थोडंसं घट्टसर त्या पद्धतीनेच आपल्याला करून घ्यायचं आहे. जेणेकरून आपल्या वड्याला एक छान कोटिंग तयार येईल. तुम्ही जास्त पातळ केलं तर वड्यावरती जास्त कोटिंग येणार नाही. व याच बॅटरमध्ये आपण थोडासा हिंगही वापरू. तर वडापाव सोबत खाण्यासाठी आपण सर्वप्रथम मिरची तळून घेऊ. मिरची तळण्यासाठी मी तेलामध्ये घातलेली आहे. त्याला एक मधून चीर दिलेली आहे जेणेकरून ती आणखीन कुरकुरीत तळली जाईल. तुम्ही पाहू शकता किती मस्त तळली गेली आहे. आता आपण तयार केलेले गोळे या बॅटरमध्ये छान मिक्स करून घेऊ व या पद्धतीने तेलामध्ये एक एक करून सोडू व छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊ. असे वडे तुम्ही थोडेसे आधी 1-2-3 मिनटं तळून ठेवून नंतर जरी परत तेलात गरम गरम तळले तरी चालतील. तुम्ही पाहू शकता हळूहळू किती मस्त कलर येत आहे वड्यासाठी. तर आपले सर्व वडे तळून झालेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व आवडला असल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. थँक यू. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.